यश भारतीय जनता पार्टी महायुती सरकारला ह्या महाराष्ट्रातल्या तमाम मतदार बंधू भगिनींनी दिलं। नंतर झालेल्या लोकल बॉडीज इलेक्शन, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा आपण बघितलं, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका 80% 90% ठिकाणी फक्त भाजपा आणि महायुती सत्तेमध्ये आलेली आहे। कारण की हा विश्वास महाराष्ट्रातील तमाम जनतेचा हा मुख्यमंत्री महोदयावरती, महायुतीच्या नेत्यांवरती आहे। आणि म्हणून जो शब्द आपण दिलेला आहे त्या शब्दाची योग्य वेळी पूर्तता करणार हे वारंवार मुख्यमंत्री महोदय सांगत होते। आणि या राज्यामध्ये आतापर्यंत 4दा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, पण त्यातली 2 वेळा कर्जमाफी करणारे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब। 2017 मध्ये मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आणली। त्यामध्ये 38,000 कोटी रुपये हे कर्जमुक्तीसाठी महाराष्ट्रातल्या शेतकरी बंधू भगिनींना देण्यात आले। आणि त्यानंतर आता दुसरी कर्जमाफी होत आहे, ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना। त्याच्या अंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांना सुमारे 42,000 कोटी रुपये ही कर्ज माफ करण्यात येणार आहे। आणि त्याचा पहिली यादी सुद्धा आलेली आहे। एवढंच नाही, आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये आपलं राज्य पहिलं राज्य आहे जे 7.5 HP खाली जे मोटर वापरतात त्या शेतकऱ्यांना मोफत वीज बिल आपण देत आहोत। एकही बिल शेतकऱ्यांना येत नाही, परंतु शेतकऱ्यांच्या डोक्यावरती थकीत वीज बिलचा खूप मोठा डोंगर होता। आणि त्याच्यामध्ये त्या 48,000 कोटी रुपयाचं थकीत वीज बिल होतं, व ते सुद्धा माफ करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला। आणि 48,000 कोटी रुपयाच्या शेतकऱ्यांचा थकीत वीज बिल माफी आपल्या राज्यातली झालेली आहे। म्हणजे यापुढे आपल्या शेतकरी बंधू भगिनींना 0 रुपयाचं वीज बिल येणार आहे। आणि योग्य वीज, दिवसा वीज आपल्या शेतकरी बंधू भगिनींना हे आपण देऊ शकत आहोत। शेतकऱ्यांच्या अनेक वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आणल्या। आज आधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांना शेती करता यावी यासाठी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून सिंचनाच्या योजना आणल्या। त्याचबरोबर ड्रोन, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून सुद्धा आपल्या राज्यातला शेतकरी हा शाश्वत शेती करू शकला पाहिजे, त्यासाठी योजना आणलेल्या। दुष्काळाच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्रातल्या नद्यांचं, धरणांचं जाळं एकमेकांशी कनेक्ट करून समुद्रामध्ये वाहून जाणारं पाणी आपल्या मराठवाड्यामध्ये, दुष्काळी भागामध्ये आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी योजना आखलेली आहे। आज जलयुक्त शिवार सारख्या योजना आणलेल्या आहेत आणि त्याचं फलित आपल्या जिल्ह्यामध्ये डोंगराळ तालुक्यात जिंतूर, गंगाखेडमध्ये अनेक शेतकरी शाश्वत शेती त्या जलयुक्त शिवारचा फायदा घेऊन करताना आपल्याला बघायला भेटते। मागल त्याला सोलार पंप, मागल त्याला शेततळ, मागल त्याला विहीर, शेतीचे अवजार। आज राज्याचा एकूण बजेटपैकी 95,000 कोटी रुपये हे फक्त कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी दिले जात आहे। दरवर्षी 95,000 कोटी रुपये खर्च केले जातात फक्त कृषी क्षेत्रासाठी। कापसाची 136 लाख क्विंटलची खरेदी करून 10,883 कोटी रुपयाचे पैसे शेतकऱ्यांचे आता आपल्या सरकारने केलेले आहे। सोयाबीनचे 60 लाख टन उत्पादन 3,198 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले। कांदा शेतकऱ्यांना सुद्धा बाजारभाव स्थिर, बघा कांदा महाग झाला तर सर्वसामान्य लोक म्हणतात आमचं आर्थिक गणित बिघडलं, पण तो सुद्धा बाजारभाव स्थिर राहावा यासाठी सरकारने तातडीची मदत
केलेली आहे. ठिबक सिंचन असेल त्यासाठी सुद्धा डायरेक्ट डीबीटी द्वारे निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातोय. शेतकऱ्यांना कर्जमाफी बरोबरच इंटिग्रेटेड फार्मिंग करता यावी, देशी गायींचे संवर्धन करता यावे, पशुधन वाढावं, जेणेकरून शेती बरोबरच जोडधंदे असल्याशिवाय शेतकरी हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकणार नाही. म्हणून या ठिकाणी